ते म्हणजे निश्चितच फ्रेंड्स सरावली क्लब आयोजित फ्रेंड चषक 2024. सरत्या वर्षाला आपण बाय बाय करतो. शेवटची काही तास आपल्याकडून जाणारा गोरज मुहूर्तावर कोण विजेता ठरतो आपण पाहणार आहोत. आणि गोलंदाज तुम्हाला बघायला मिळते तो अमोल. चेंडू फसलाय, चेंडूच्या पाठीमागे जातोय पण दिशा योग्य बघितलाय डीप पॉइंटच्या रिझनला. इथे बाकी बॅक टू बॅक पाहायला मिळतो दुसरा चौकार. लागोपाठच्या 2 चेंडूवर 2 चौकार तुम्हाला महेशच्या बॅटमधून बघायला मिळतात. आणि एकंदरीत जर विचार केला तर फलकाव धावसंख्या लागल्या ती 8. एक रंगतदार लढतीमध्ये चांगली सुरुवात करताना पाहतात आपण खेळाडू तो म्हणजे एका साईडला महेश, ज्याने पॉवर प्लेमध्ये कसं खेळायचं हे मागील 2000 सालामध्ये एक मोठा क्रिकेटपटू पॉवर प्लेचा बादशाह असं ज्याचं नामांकन केलं गेला होता तो महेश तुम्हाला बघायला मिळतोय. पुनश्च अमोल आपल्या सरकारला पुढचा चेंडू बॅटची एज आणि इकडे झेल सुटलाय. एक मोठा जीवदान भेटला जातोय तो म्हणजे महेश यांना. बघा सलगच्या 2 चेंडू चौकार आल्यानंतर इथे बाकी गोलंदाजांनी थोडंसं भुसकळ्यात टाकलं. बॅटची एज घेऊन यष्टीच्या हातामध्ये फसला होता चेंडू पण ऐन मोक्याचा क्षण निसटला आणि एक जीवदान भेटला जातोय तो महेश यांना. अतिशय रोमांचक मॅच ओम साई स्पोर्ट्सच्या माध्यमातून उर्वी डीजेच्या सुंदर आवाजातून. ओहो चेंडू फसलाय पण चेंडू इन द एअर बट सेफ जातो. चेंडू मिडॉनच्या रिझनला थ्रो करीपर्यंत इथे 2 धावा फलकावर लागल्या जातात. बघता बघता 10 धावा या फलकावर बहार. एक चांगली सुरुवात ज्या पद्धतीचं त्यांना हवी होती तशी सुरुवात इकडे बघायला मिळते. पहिला सेमीफायनल सामना आपण 2023 डिसेंबरमध्ये बघत आहात. 31 डिसेंबर 2023 आपण सरावलीच्या मैदानामध्ये आपण बघत आहात. तो म्हणजे निश्चितच फ्रेंड चषक जिथं प्रथम पारितोषिक आहे 50,000 रुपये, द्वितीय 25 आणि 5-5. ओ मोठा फटका मारण्याच्या नादामध्ये चुकलेत. एक जीवनदान त्यांना मिळालं तर कसा फायदा होता तर पाहायचं आहे. आणि एकंदरीत जर आपण विचार केला आतापर्यंत चेंडू झालेत 5. पॉवर प्लेचा पहिलं षटक आहे. 5 षटकाचा आपण सामना बघणार आहोत जिथे पहिला सेमीफायनल सामना आपण बघत आहात. चला आमचे मनीष गालिया निलेश स्पोर्ट्सचे मालक आलेले त्यांनी कृपया आमच्या मंचावरती यायचे आहेत. इकडे चांगला चेंडू हाताळला शॉर्ट कव्हरच्या रिझनला डायरेक्ट हिट पाहायला मिळते का तर फ्लंबिंग होते. धावसंख्या 1 ने वाढून धावसंख्या होते पहिल्या षटकाच्या समापनानंतर 11. चांगली सुरुवात म्हणावं लागेल. पहिल्या षटकाच्या समापनानंतर फलकावर धावसंख्या लागल्या ती 11. आपण बघत आहात एक मोठी रंगतदार लढत मैदानाच्या आतमध्ये. निलेशजी या मनीष गालिया साहेब आपण यायचं आहे. यस एक चेअर द्यात मित्रांनो त्यांना बसण्यासाठी. यस ज्यांच्याकडून आम्हाला मॅन ऑफ द सिरीज, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, एक उत्कृष्ट खेळाचं दुकान ज्याचं बघायला मिळते. आपण मुदसर हॉस्पिटलच्या बाजूला गेलात की निलेश स्पोर्ट्स नावाचं दुकान तुम्हाला बघायला मिळते. आता बाकी गोलंदाज येतोय तो हर्ष. अतिशय वेगवान मारा करण्याची क्षमता ह्याच्याकडे तुम्हाला बघायला मिळते. पहिल्या षटक संपलं, 11 धावा निघाल्यात. चेंडूला टटवलाय कव्हरच्या रिझनला. इथे बाकी क्षेत्ररक्षण होईपर्यंत थोडीशी मनीष फ्लंबिंग झालं. डायरेक्ट थ्रो पाहायला मिळतोय पण तो सुरक्षित तुला परत गेलाय आणि धावसंख्या 1 ने वाढून 12 धावा या फलकावर लागल्या जातात. काय क्लास गोलंदाजीचं पृथ्थकरण पेश केला निलेश फायटर संघाने. 2 डावखुरे गोलंदाज आणि 2 उजव्या हाताचे गोलंदाज. अफलातून टॅलेंट बघायला मिळाला. माफ करा एकच उजव्या हाताचा 3 डावखुरे गोलंदाज. पुन्हा एकदा हर्ष. चेंडू टटवलाय मनीष चेंडूच्या मागे जातो. झेल होती की पायाचा आणि पहिला झटका इथे जातोय. बाद झाले ते शाकीर आणि पहिला गडी तंबूत जातोय. तशा पद्धतीने पहिला गडी बाकी तंबूत जातोय. आता बाकी जातोय तर निश्चितच मनोजकडे खूप मोठी क्षमता आहे. गोलंदाजी टाकत नाही पण एका काळामध्ये आपल्या गोलंदाजी आणि फलंदाजीवर असंख्य सामने आपल्या एका हाती जिंकण्याचा विक्रम ज्या नावावर आहे तो फलंदाजीच्या मैदानामध्ये जातोय. या बॉलरला माजी क्रिकेटपटू सालवडचे किशोर ठाकूर यांच्याकडनं 200 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालं. जोरदार टाळ्या झाला पाहिजे. बघा कशा पद्धतीने एक गावातला जुना खेळाडू आपल्या संघाला सपोर्ट करण्यासाठी जातो. ज्या पद्धतीने पहिली विकेट घेतली तर पहिल्यांदा 200 रुपयाचं पारितोषिक किशोर ठाकूर माजी क्रिकेटपटू सालवड यांच्याकडे तुला 200 रुपयाचं बक्षीस दिलंय.
हो, याच ऑरेंज चषकमध्ये ह्या खेळाडूने 6 चेंडूमध्ये 2 धावा असताना मॅडन षटक टाकलाय आणि तो फलंदाज होता फोफ्रंटचा डायरेक्ट थ्रो डावर पोहतो का बाल बच गए. मोठा गडी बाद झाला होता. खूप चांगला थ्रो बघायला मिळतो. म्हणून तो म्हटलं जातं ना, बाजूला आयडिया असली काय ना पाठीमागे खाजा नसल्या काय. गाव आमचं आम्हाला जगायचं आहे. तिथून गेला की पास्टल लागतं, इथून गेला की एमआरटीसी लागते. बघा कशा पद्धतीने बघायला मिळते. सुंदर क्षेत्ररक्षणाची रचना बघायला मिळते. पहिल्या षटकात 11 धावा गेल्या देखील मनोधैर्य खच्चीकरण झालं नाही. खूप चांगल्या प्रकारचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला बघायला मिळते. आता ही दोन्ही भावंड्या खेळतात. एका साईडला महेश, एका साईडला मनोज. कशा पद्धतीने धावा जमवतात, किती मोठं टार्गेट चेस करण्यासाठी येतात निलेश फायटर, हे पाहायचं आहे. आहा, इथे बाकी चेंडू जातो कव्हरच्या रिजनला. हो, चांगलं बॅकिंग. अन्यथा ओव्हरची 1 धाव बघायला मिळाली असती, पण कॅचवर गेला असता चेंडू निघून गेला असता. पूर्व अभ्यास केला आणि थांबलात आणि अशा पद्धतीने 2 धावा अजून निघतात आणि 2 धावांची फलकावर धावसंख्या लागते ती 15 धावा. पॉवर प्लेचं शेवटचं षटक हर्षचं ते मॅडन ओव्हर ऑरेंज चषकला आव देखील प्रत्येकाच्या लोकांच्या डोळ्यांसमोर येत आहे. ओहा, काय क्लास शॉर्टपिट चेंडूला इथे बाकी करून दिलाय. पूल चेंडू जातो सीमा फुल. 4 धावा खणखणीत चौकार बघायला मिळतोय. महेशला जणू काही जुना फॉर्म सापडलाय अशा पद्धतीची फलंदाजी तुम्हाला बघायला मिळते. कारण अगोदरच मित्रांनो सांगतो एकदा की 50-60 धावा झाला की भन्नाट मारा तुम्हाला बघायला मिळतो डावखुरा, तो म्हणजे निलेश फायटर संघाकडे. पूर्वीपासून त्याचं तीच लय आहे. अनिल बाणे जेव्हा खेळायचा तेव्हापासून ते डावखुरी गोलंदाजी वापरतायत. यॉर्कर लेनचा चेंडू शॉर्ट पॉइंटला थ्रो करेपर्यंत धावसंख्या 1 ने वाढते. हलक्या हाताने खेळले गेले. दरम्यान 2 षटकं संपली. फलकावर धावसंख्या लागलाय ती 20. यस, अनिल पवार ज्याने आमची टीम तयार केली, आमचे पिंपळी नाक्याचे ते खेळाडू, तेव्हापासून एक पॉलिसी वापरलाय की 2 लेफ्ट आर्म खेळवायचे आणि तेच आज इकडे बघायला 30 लेफ्ट आर्म आहेत. काय गोलंदाजी केला धनंजयनी अफलातून. आशिष संखे आमचा गावातला कलोलीचा पेस बॉलर आशिष पाटील, आशिष जगन्नाथ पाटील, गजानन पाटील असं बघितलंय. असंख्य खेळाडू. नंतर आमचा 5 मार्गाचा तो खेळाडू, हे नियम आले. अन्यथा जिल्हा परिषद गट असता तो आपल्यात खेळू शकला असता. अक्कू नावाचा तो ब्रँड फलंदाज आपण पाहिलाय. प्रीतम बारी कोठे उजेडात होता. प्रीतम बारीला इथे खेळला तेव्हा प्रीतम बारी लोकांच्या नेत आणि आज बाकी प्रीतम बारी बाहेरचे दौरे करतो. पण त्याला विचारत असतो की मी निलेश फायटर म्हणूनच पुढे आलो. असे असंख्य खेळाडू निलेश फायटरने या जगतामध्ये आपल्याला दिलेत. मोठमोठ्या स्पर्धा असं एकही मैदान नसेल ज्या इकडचा देखील नाईट मॅचचा विजेता निलेश फायटर संघ आहे. जगा दिया आपको भगा दिया असं म्हटलं जातंय ना. सफल झाले आणि इथे क्लीन बॉल जाते. याला बाकी चकमा खाला फलंदाजांनी आणि मोठा फलंदाज तंबूत परततोय महेश. पण निश्चितच त्याने त्याचं चोख काम पार पाडलंय. थोडासा जजमेंट चुकला त्यांचा. मिडल स्टोनला जास्त सफल झाले. चेंडूला थोडी जागा दिली आणि चेंडू क्लिअर अतिशय सुंदर यॉर्कर बघायला मिळतो आणि मोठा गडी तंबूत जाते तो महेशच्या रूपात. आता बघूया कोणता फलंदाज जातोय. टायगरचा फॉर्म अजून दिसत नाही. अन्यथा टायगरची फलंदाजी आपण पाहिलाय. उस्मान पटेलच्या संघाविरुद्ध त्या दोघांनी जी बॅटिंग केली होती प्रीतम बारे आणि टायगर, अक्षरशः हवा 3 षटकात 52 धावा ठोकल्या होता. 97 धावा आपण तो 7 धावांनी सामना हरलो. पण ती जी फलंदाजी आपण पाहिला आता बाकी डावखुरा फलंदाज जातोय तो म्हणजे निश्चितच ज्याने या स्पर्धेमध्ये शेवटच्या चेंडूवर 4 धावा असताना उच्ची संघाविरुद्ध षटकार घेतला आणि आपल्या संघाला इथपर्यंत आणलाय धनंजय. हा कांबोडा गावातला खेळाडू तुम्हाला बघायला मिळतो. एका ग्रामपंचायतीमध्ये हा संघ पाहायला मिळतो. तारापूरची ग्रामपंचायत पकडली की तुम्हाला हा गाव त्यांच्या सरहद्दीत येतोय आणि म्हणूनच धनंजय हा तारापूर संघाकडनं खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. डावखुरा फलंदाज चांगला कमबॅक केलाय. हे निश्चितच त्या गोलंदाजाचं नाव आहे. ते म्हणजे अमोल. पहिलं षटक थोडंसं महागडं ठरलं होतं. ओ, इथे डिक्लेअर झोनमध्ये 1च धाव मिळणार आहे. इथे बाकी तुम्हाला 1च धाव बघायला मिळेल. धावसंख्या 1 निवडून धावसंख्या होते ती 21 धावा. चला, जुना चेंडू अंपायरकडे आहे, तो पोचवायचा आहे. 2 षटकं झाल्यानंतर तुम्हाला जुना चेंडू देण्यात येईल. निश्चितच तो फलंदाजांना दाखवा. यानंतरचा बाकी 40+ संघ ज्याने अतिशय सुंदर मॅच बघायला मिळाली. 36 धावा काढण्यासाठी शेवटच्या 1 चेंडू बाकी असता तो सामना जिंकला.
नियस मासगावकर याचं देखील कौतुक करायला लागेल. पण योगेशचं कौतुक करेल ज्या पद्धतीने योगेशने फलंदाजी केली, आपल्या संघासाठी शेवट पण लढत राहिला आणि मिळालेल्या जीवनाचा फायदा उचलत त्याने सेमीफायनलमध्ये प्रवेश केलाय. ओ इथे चांगला चेंडू डायरेक्ट हिट पाहायला मिळेल का? दरम्यान क्षेत्ररक्षण थोडंसं खराब होते. या दरम्यान धावसंख्या 1 वाढते. धावसंख्या होते ती 22. आज बाकी सालवडच्या खेळामध्ये खेळाडूपेक्षा प्रेक्षक जास्त बघायला मिळतात, कारण सालवडच्या खेळाडूंचा खेळ एवढा उंचावत गेलाय की असंख्य गावकऱ्यांना आपल्या खेळाच्या प्रेमात पाडलं सालवडच्या खेळाडूने. साई सापडेश्वर सालवड येत्या थोड्या दिवसात त्यांची साई पालखी देखील शिर्डीला चालत जाईल. ओ इथे बाकी दिशाहीन गोलंदाजी बघायला मिळते. अवांतर धावांची धावसंख्या 1 निवड धावसंख्या होते ती 23 धावा या फलकावर लागल्या जातात. 5 षटकाचा हा सेमीफायनल सामना आपण इथे बघतोय. 3रं षटक मार्गस्थ आहे आणि 23 धावा फलकावर लागल्या. पुनश्च अमोल समोर फलंदाज पाहायला मिळतोय तो धनंजय. ओ सळ हातामध्ये चेंडू दिला, लॉंग ऑफ द डिझनला फुल टच चेंडू क्लिअर करता आलेला नाहीये आणि एकदा पुढे मोठा झटका बसतोय. तो डावखुरा फलंदाज धनंजय बाद होतोय. दिलंय आणि आता पुन्हा जर तुम्ही 1 विकेट घेतली उमोड, तो माझे जुने खेळाडू किशोर ठाकूर ह्यांच्याकडे तुम्हाला 500 रुपयाचं बक्षीस जाईल. मैदानाच्या आतमध्ये जाऊया. नवीन फलंदाज गेलाय तो अतुल. हा पहिल्या सामन्यात नव्हता, मला वाटतं दुसऱ्या सामन्यात हजर झालाय. अतुल जाधव. मॅच बॉल आलाय, 1 मिनिट घ्या. हा बघा मॅच बॉल आलाय, तो घ्यायचा आहे. तो जुना बॉल पंचाकडे द्या. बघा अतुल जाधवचं पुनरागमन झालंय. थोड्याच दिवसात त्यांची RPL तुम्हाला 27-28 या तारखेला बघायला मिळेल रोहिदास प्रेमी वरोळच्या त्या मैदानावर. आज त्यांचं ऑक्शन चालू आहे म्हणून किरण जाधव आणि यतीन जाधव उपलब्ध नाही आहेत. ओहो लेग स्टंपच्या बाहेर जातो चेंडू. अवांतरची धावसंख्या 1 निवड धावसंख्या होते ती 24 धावा या फलकावर लागल्या जातात. पहिला सेमीफायनल सामना आपण बघत आहात. एका साईडला विचार केला त्यांची तर निलेश फायटर आणि दुसऱ्या साईडला साई सापडेश्वर सालवड. चेंडू टटवायचा होता, चेंडू सरळ जातो फाईन लेगच्या डिक्लेअर झोनमध्ये. धावसंख्या 1 निवड धावसंख्या होते ती 25 धावा. क्षेत्ररक्षण विचार केला पॉईंट बघायला मिळते, डीप कव्हर पाहायला मिळते, एक्स्ट्रा कव्हर बघायला मिळते. आता डावखुड आहे. आता तुम्हाला स्क्वेअर लेग बघायला मिळते, मिड विकेट बघायला मिळते, लॉंग ऑन बघायला मिळते, लॉंग ऑफ बघायला मिळते आणि डीप कव्हर बघायला मिळते. शॉर्ट स्क्वेअर लेग सर्कलच्या आत बघायला मिळते. पुनश्च अमोल समोर आहे तो मनोज. ओ भन्नाट गोलंदाजी बघायला मिळते. दरम्यान षटकं संपली. 3 फलकावर धावसंख्या लागल्या 25 आणि गडी बाद झाले ते 3. तर आपण एकंदरीत जर विचार केला तर पहिल्या 3 षटकाच्या समापनानंतर धावसंख्या प्रथम फलंदाजी करत असताना निलेश फायटर संघाची झाले 3 गडी बाद 25. बघा पहिल्या दिवशी 1100 लोकांनी बघितलं, 11,000. दुसऱ्या दिवशी 9,300 लोकांनी बघितलंय. तिसऱ्या दिवशी मॅच ही 5,600 लोकांनी बघितलाय. चौथ्या दिवशी मॅच ही 6,200 लोकांनी बघितलाय आणि आतापर्यंत 5,300 लोक ही मॅच बघत आहेत. म्हणजे असंख्य लोकांनी इकडे विचार केला तर 30-35,000च्या वरची लोकांनी फॉलोअर्स केलाय. अशा पद्धतीचा मॅच तुम्हाला इकडे बघायला मिळतात. आता बाकी गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय तो थँक्यू. कुठे आहे तू? ओके वहिनी पण बघत होती काल. वहिनी पण बघत होती. आपल्या जाळेबापून एक सुंदर षटकार मारला. मी सांगितलं की सर्वात मोठ्या मुंबईमध्ये त्याची निवड झाली होती पण तो गेला नाही.
ओके थँक्यू बंधू तुझं प्रेम आहे आम्हाला मोठा प्रेम आम्हाला तुझाच हात आहे बंधू लक्षात ठेव थँक्यू हां थँक्यू चला निश्चितच माझा आत्तेभाऊ मनोज पिंपळे उर्फ बंधू ह्यांचं देखील मला खूप मोठं सहकार्य लाभलं त्यांनी देखील खूप चांगलं मला विशेष दिल्यात आणि टुर्नामेंट एक नंबरची आहे असं मासवणचे बंधू हे म्हणतात. चला पुण्याचे 2 वाईट टाकलेत. का तिसरा चेंडू वाईट टाकलाय बघा. 31 डिसेंबरच्या सांगताला काहीतरी कोणाचं विक्रम कोणाच्या नावावर लिहिलं जातं हे पाहायला मिळतंय. व्हॉट अ कॅच. ह्यालाच तर म्हटलं जातं ना फेविकॉल का मजबूत जोड. जुना जमानाचा खेळाडू आज देखील तरार चष्मा न लागताना आणि शरीराच्या बाजूने चेंडू गेला की झेल न सोडताना असं तुम्हाला पाहायला मिळतंय. काय क्लास कॅचेस विन द मॅचेस कसं म्हणावं आणि म्हणूनच तर साई सापडेचा सॉल्वर संघ दर्जावरचा का झालाय. क्षेत्ररक्षण खूप उंचावरचं आहे त्यांचं. ही स्पर्धा नेपाळमध्ये बघतात कारण हा नीम नेपाळी आहे सुंदर फलंदाजी करतो. आपण सालवर संघामध्ये बिहारचा ओपनर बघितलाय करेन नावाचा फलंदाजी आणि पहिल्या मॅचमध्ये ही स्पर्धा तुमची बिहारमध्ये बघितल्या जातात आणि या नीमकडे जे कौशल्य बघायला मिळते ना एक चांगला फलंदाज म्हणून त्याच्याकडे पाहिलं जात आहे. आता बाकी उपयुक्त खेळी करावी लागेल कारण खंदे फलंदाज तंबूत परतलेत. पण अजून देखील सांगतो की निलेश फायटर संघाकडे 7 फलंदाज असे आहेत ते केव्हाही आपल्या संघासाठी सामना फिरवू शकतात. दरम्यान षटक 4थं चालू आहे आणि फरक धावसंख्या लागली ती 29. 5 षटकाचा सामना असणार आहे. बघूया मागचा सामना नील यांनी षटकार म्हणून जिंकवला होता. या नीमकडून मोठ्या अपेक्षा बाळगल्या जातात. पुनश्च गोलंदाजी हाताळतोय गोलंदाज बघायला मिळतोय तो शुभम. ओहो रिव्हर्स स्वीप खेळायचा होता. इथे वाईट दिलं जात आहे कारण तुमची उंची छोटी आहे. एकंदरीत विचार केला तर 80च्या काळामध्ये जोहेल गॉर्नर आणि सुनील गावस्कर असा हा पट्टा पाहायला मिळतो. एका साईडला उंच पुरा गोलंदाज एका साईडला छोटा साईडचा फलंदाज. बघा किती सुंदर चित्र बघायला मिळते. मैदानाच्या आतमध्ये द्वंद्व युद्धफळ बघायला मिळते. चेंडूफळीचं संघर्ष बघायला मिळते. फ्रेंड्स सरावली चषक 2023चा दिग्गज आजचा शेवटचा दिवस वर्षाला सांगता करतोय कोण विजय होते पाहायचं आहे. आहा अफलातून टॅलेंट भरलेला ड्राईव्ह बघायला मिळतो. तेवढंच सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. पॉईंटचा खेळ सरसावत आला कव्हरच्या रिझनला क्षेत्ररक्षण करून थ्रो करेपर्यंत फक्त एकच धाव बघायला मिळते आणि 30 धावा या फलकावर लागल्या जातात. 31 माफ करा 31. आमचं स्कोररचं लक्ष अधिक अचूक असते कारण गणितामध्ये वर्गात 3ऱ्या आल्याचा मान त्याला मिळालाय. अफलातून टॅलेंट आमच्या स्कोररकडे. यानंतर बाकी सरावली संघाचे कर्णधार आणि 40+ उछळी दांडी संघाचे कर्णधार आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. पण निश्चितच 40+ संघाच्या कर्णधारांनी आणि ज्या गोलंदाजाने काय गोलंदाजी केलाय. विशा व्हॉट अ बॉलिंग कोण विसरू शकेल. अफलातून गोलंदाजी केली होती. बॅटफुटला गेलाय चांगला कट करायला बघायला मिळतो पॉईंटच्या रिझनला. इथे तर बाकी 1 धाव बघायला मिळतो. थ्रो येईपर्यंत निमने हाताचा वारा केला. चला 68 धावा घ्या. बघा कॉलिंग करताना क्षेत्ररक्षण जागृत होतं पण इकडे खाली हातानं वारा केला. ज्याप्रमाणे चायनीज करताना झारा फिरवतात तशा पद्धतीने हाताने वारा केला आणि इथे बाकी धावसंख्या 2 निवड धावसंख्या होते 33. आता बाकी धावसंख्येला आकार लागतोय. 5 षटकाचा सामना आहे. 40-45 धावा देखील मोठ्या होऊ शकतात. खराब चेंडूचा फायदा उचलता आलेला नाही. चेंडू खाली राहिला. शॉर्ट ऑफ प्लेन पर्यंत खाली राहतोय. चला दांडूची संघ इनिंग संपली की आपला 40+चा कर्णधार पाठवा. आपण नाणेफेक करणार आहोत. दुसरा सेमीफायनल सामना आजच्या दिवसात आपण बघणार आहोत. अतिशय सुंदर आयोजन असंख्य मॅचेस लोकांनी प्रेम केलं आणि या वर्षातील सर्वोत्कृष्ट आयोजनाची स्पर्धा म्हणून ज्याला मानांकन दिले ती स्पर्धा आपण बघत आहात.
ओखो पुन्हा शॉर्ट ऑफ लेन चेंडू पुन्हा बीट होत आहे दरम्यान डॉट चेंडू जातोय मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये सुंदर कमबॅक केलाय. सुरुवातीच्या पहिल्या षटकात जेव्हा 11 धावा आल्या तेव्हा वाटत होतं की 50-60 गाठू शकतील. त्यानंतर बाकी चांगली कमबॅक झालं आणि आता विचार केला तर फलकावर धावसंख्या लागलाय ती 33. इथे बाकी सोडून दिलाय आणि बघताना चेंडू जातो वाईडच्या रूपात. धावसंख्या 1 निवडते आणि 34 धावा या फलकावर लागल्या जातात. आपण पाहता 4थं षटक आणि इथे सामना बघतो. एका साईडला प्रथम फलंदाजी करता निलेश फायटर आणि तेवढंच त्यांच्या विरुद्ध 2 हात करताना बघायला मिळतो एक नवोदित संघ ज्याने नाव खूप कमवलं 2 वर्षात साई ऑपरेशन सालवड. मगासपासून वाट बघतात चेंडू टटवला हवेमध्ये स्क्वेअर लेगच्या खेळाडूच्या हातामध्ये झेल देऊन परतला जातोय आणि इथे बाद होतो तो अतुल नावाचा खेळाडू. अतुल जाधव डक टू पॅलन शॉर्ट ऑफ लेन गेली होती. गोलंदाज होता तो शुभम आणि कॅच कोणी घेतला मित्र करणाने कॅच घेतलाय. बिहारी बिटुआ है आज तो काफी सब कुछ करेगा. चला डीजे एक गीत घ्या त्यांच्यासाठी. तो कोण आहे नवीन बॅट्समन जय आणि आता गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय तो संजय. व्हॉट अ ब्युटिफुल बॉलिंग. याच्या अगोदरच्या सामन्यापैकी चांगली गोलंदाजी हाताळली होती. येणारं भवितव्य खूप उज्ज्वल आणि डावखुरा गोलंदाज ज्याने छाप सोडला. एका साईडला तुम्ही विचार केला तर मुरब्याचं प्रेमचं देखील कौतुक करायला चालेल. अमितचं देखील कौतुक करायला कारण मुरब्याकडे जी पेस गोलंदाजी आहे मुरब्याचं प्रेमने ज्याचे हातवारे केले तिथे इथे हा देखील गोलंदाज बघायला मिळतोय. षटक संपली 4 फलकावर धावसंख्या लागलाय ती 34. बघूया शेवटचं षटक किती धावा आणि किती मोठं टार्गेट उभं करतंय. क्षेत्ररक्षण लॉंग ऑन मिड विकेट स्क्वेअर लेग शॉर्ट स्क्वेअर लेग चेंडू टटवलाय पुन्हा चेंडूच्या पाठीमागे खेळाडू जातो. हो इथे बाकी हातातून झेल सोडला आणि थ्रो येईपर्यंत 2 धावा हातात मिळतात. थोडंसं हॉककॉक झेल होतं चेंडू जाऊ की नाही जाऊ दुधा मनस्थित झाला. जेव्हा चेंडू टाकला हात तेव्हा हातातून जमिनी खाली पडला आणि अशा पद्धतीने जीवदान मिळतोय नीम याला. नीम हा उपयुक्त फलंदाज मानला जातो. छोट्या चणीचा पण छोटा पॅकेज बडा धमाका अशा पद्धतीची अनेक वेळा फलंदाजी करताना या फलंदाजाला आपण बघत आहात. फटका मोठा खेळायचा होता चुकला जातोय चेंडू जातोय शॉर्ट पॉईंटच्या रिझनला. लेग बायच्या रूपामध्ये धावसंख्या 1 निवड धावसंख्या होते ती 37. आता बाकी धावसंख्या सन्मानजनक म्हणावा लागेल. ज्या पद्धतीने निलेश फायटर संघाची गोलंदाजी आहे डावखुरे गोलंदाज तुम्हाला बघायला मिळत आहेत. खूप मोठी रंगतदार लढत मैदानाच्या आतमध्ये. यानंतर बाकी 40+ उची दांडी विरुद्ध फ्रेंड्स रावली असं पाहायला मिळणार आहेत. दोन्ही संघाच्या कर्णधाराने इनिंग संपले की नॉट नाणेफेकीसाठी यायचंय. चेंडू टटवलाय जातो तो म्हणजे मिड विकेटच्या रिझनला. इथे चुकीच्या हँडला थ्रो केलाय आणि इथे बाकी मोठा गडी तंबूत पडतो. नीमला रस्ता बघावा लागतोय आणि इथे बाकी कितवा गडी बाद होतोय निलेश फायटर संघाचा 6वा गडी बाद होतोय. आता बाकी जातात अक्षय पेट नेम फॉर टायगर. एक काळ असे हा खेळाडूंनी गाजवलेत की प्रत्येक गोलंदाजा यथेच्छ क्षमाचार घेण्याचं काम केलाय. पण हल्ली 3-4 वर्ष झालीत का म्हणावं वयाने थोडंसं फोड होतं म्हणून ते फलंदाजी विसरला की काय. पण चांगलं कमबॅक केलं साई सापडेश्वर. निश्चितच सालवरच्या खेळाडूने पहिल्या षटकात 11 धावा आल्यानंतर किशोर भाऊ थोडंसं म्हटलं की थोडीशी महागडे होते पण त्यानंतर बाकी चांगलं कमबॅक केलं. अफलातून क्षेत्ररक्षण सुंदर झेल चांगलं कमबॅक केल्यानंतर कुठेतरी बांधून ठेवताना पाहायला मिळतंय तो म्हणजे इथे बाकी साई सापडेश्वर संघ. बघूया कशा पद्धतीने उर्वरित चेंडूमध्ये किती धावा जमवतात. 5वं षटक मार्गस्थ आहे. फलकावर धावसंख्या लागल्या ती 37. एक मात्र फलंदाज ज्याने फक्त 18 धावा काढल्या तो महेश. शॉर्ट ऑफ लेन चेंडू खेळाडूला ओळखलं पाहिलं आणि इथे बाकी धाव बाद होतोय. आता बाकी बघूया 7वा गडी तंबूत जातोय. बघा मित्रांनो एक वेळ अशी होती की एका संघाला ऑलडाऊन केलं होतं. आता बाकी तुम्हाला बघायला मिळतोय नवीन फलंदाज जातोय पंकज. खूप चांगलं कमबॅक. सुरुवात जी बघितली होती ती पहिल्या षटकात 11 धावा निघाला 2 अफलातून एक ऑन ड्राईव्ह बघायला मिळाला. एक स्क्वेअर केट चांगली बघायला मिळाली
पॉईंटच्या रिझनला महेशच्या बॅटीतून तिथे त्यांनी पहिल्या षटकात 11 धावा काढल्या. त्यानंतर बाकी चांगलं कमबॅक केलं सर्वच गोलंदाजांनी साई सापळेश्वर सालवडच्या संघाने. सुंदर आयोजन. पहिला सेमीफायनल सामना आपण बघत आहात. एका साईडला निलेश फायटर आणि एका साईडला साई सापळेश्वर सालवड प्रथम फलंदाजी करत आहात. बॅटची एज घेऊन चेंडू जातोय सरळ फाईन लेगच्या रिझनला. डिक्लेअर झोन मध्ये 1 धाव बघायला मिळते. धावा 1 निशी वाढून होतात त्या 38. 38 धावा तुम्हाला बघायला मिळतात. 5 षटकाचा सेमीफायनल सामना आपण बघत आहात. मैदानाच्या आतमध्ये एका साईडला प्रथम फलंदाजी करताना निलेश फायटरचा संघ आणि दुसऱ्या साईडला तेवढे 2 हात करताना साई सापळेश्वर सालवड. परेशकडनं अफलातून झेल आपण पाहिलाय या मॅच मध्ये. शॉर्ट स्क्वेअर लेगला अप्रतिम झेल घेतला होता परेशांनी. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जाईल. 1च धाव बघायला मिळेल आणि या 1 धावाने धावसंख्या होते ती 39. 40 धावा विजयासाठी करायच्या आहेत. चला नाणेफेकीसाठी आपण येणार आहोत. आलेले आहेत. कॉइन कुठे आहे? विलास राऊत साहेब या. आपण नाणेफेक करणार आपल्याकडून. विलास राऊत साहेब, उल्हास राऊत, उल्हासजी या. आपण नाणेफेक करू आपल्याकडनं. एका साईडला 40+ खेळाडू बघायला मिळतात. अफलातून बॉलिंग, ज्याच्या बॉलिंगने प्रत्यक्ष नवीन पुराण दाखवलं विश्वनाथजी. वेल बोल्ड आणि वेल प्लेड असं म्हणावं लागेल. अतिशय सुंदर. आणि एका साईडला फ्रेंड सरावली बघायला मिळते. जाऊया आपण सामन्यापर्यंत जाऊया. या आयोजनाबद्दल सर काय म्हणाल आपण? 6 षटकाचे सामने तुम्हाला असे मोठ्या षटकाचे सामने आवडतात. या आयोजनाबद्दल काय म्हणाल? हे सरवलीचे जे ग्राउंड आहे ना, आत्तापर्यंत बरेच मॅच झालेले आहेत. म्हणजे मॅच चांगलेच असतात. त्यांचं कसं त्या मॅचबद्दल काहीच ना डिसिजन ना की कुठेच नाही लॉस मिस व्यवस्थित असतात. म्हणजे बरेच मॅच आमच्या संघाने मित्रपवा संघाने इथे 3 का 4 फायनल झालेले आहेत. आमच्या मोस्टली फायनल झालेले आहेत. पण कसं म्हणतं आमचं नाव येतच नाही. याच्यावरच नाव येतं ते तसं. दांडीचंच नाव या, दांडी नाव घ्या ते चालेल. दांडी टीमने ते दोन्ही टीमने 8 तरी फायनल झाले असतील दोन्ही टीमच्या. आणि कसं माहिती आहे का, ह्या ग्राउंडला कसं माहिती आहे का, बॉलरला मोस्टली आम्ही पण 30-30 रन 25-25 रनना बनवून दिलेत. सरवली पण आम्हाला लागला आहे. त्यांना पण आम्ही 27-28 मध्ये रोखलेत फायनलच्या मॅचला. असं म्हणजे हा ग्राउंड बॉलिंगला फार चान्सेस ग्राउंड आहे. म्हणजे कसं आज पण एक बॉलिंगला जिथे मातीचं विकेट असतं ना तिथे बॉलिंग टाकायला आम्हाला जाम मजा असते. सिमेंट विकेटवर नाही. निश्चितच खूप मोठा जाणकार खेळाडू. इथे बाकी आपण नाणेफेक करतो. 40+ मध्ये एका साईड दांडी उचळी आणि एका साईडला मला 40+ नका सांगू दे मला. कोणाला काय घेणार आपण? फिल्डिंग किती धावापर्यंत रोखण्यासाठी प्रयत्न करणार का? त्यांच्याकडे देखील जर पाहिले तर 2 फलंदाज असे आहेत जे सामना एका साईड झुकू शकतात. काका सांगायचं तर उच्चळी संघ म्हणजे आता हरिकेश आहे, मायकल आहे, म्हणजे काका आहेत, हुसेनभाई आहेत. ह्यांच्यासमोर आम्ही म्हणजे ह्यांना बघून आम्ही शिकलेले आहेत. त्याच्यामुळे त्यांच्यासोबत खेळणं हे आमचं भाग्य पण आहे. आणि आजच्या डेटला आमचे पण बॉलर चांगले असल्यामुळे आम्हाला जितकं रोखता येईल तेवढा आम्ही रोखायचा प्रयत्न करू. पण त्यांच्याबरोबर खेळण्याचा अनुभव म्हणजे हारजीत तर असतेच, पण त्यांच्याबरोबर जो आज खेळून जो मिळणारा अनुभव आहे तो वेगळा असेल. आणि 40+ संघ नाही कारण विश्वनाथ भाऊ स्वतः 59चे आहेत. एकदा जोरदार टाळा विश्वनाथ. 57. बरेचसे काय तुमचे सगळे 45-46च्या वरचे आहेत. असा एक पण 40+ केला बघा. ऑल दी बेस्ट. जाऊया यानंतर आपण सामना बघणार आहोत. तर पण 41 धावा जिंकण्यासाठी करायच्या ते सालवड संघाला. आणि मायक्रोफोन येतील संतोष पाटील. तर निलेश फायटर संघ लक्षात असुद्धा जिंकण्यासाठी तुम्हाला 41 धावांचं लक्ष्य असेल. 41 रन्स.
साई चापेश्वर सालवड संघ. तर आपण पाहतोय दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जातील. इथे जर पाहिलं तर 5 षटकांचा हा सामना आहे. निलेश फायटर संघ आणि त्यांचा गोलंदाज जर पाहिला तर मिस्टर धनंजय हा सज्ज होतोय. मागच्या मॅचमध्ये काही जबरदस्त गोलंदाजी केली होती धनंजय आणि अक्षय या गोलंदाजांनी. तेच मात्र कार्य इथे देखील करावं लागेल. या देखील मॅचमध्ये चांगली परफॉर्मन्स द्यावा लागेल. दुसऱ्या बाजूला पाहिलं तर मिस्टर आदर्श आणि करण, चांगली कामगिरी आदर्शला देखील करावी लागेल. करणला देखील ज्या धावसंख्या आहेत 41 धावांचा जो लक्ष्य आहे तो पार करण्यासाठी एक पार्टनरशिप बिल्ड करणं खूप गरजेचं असेल. इथे मात्र आपण पाहतोय गेम इज स्टार्ट. सामना ऑन होतोय. पहिला चेंडू इथे नक्कीच फेकला जाईल तो धनंजयच्या या गोलंदाजीतून. पहिला चेंडू इथे येतोय धनंजयच्या गोलंदाजीतून आदर्श साठी. हो, पहिला चेंडू सुरेख सुरेख चेंडू, परंतु लाईन इथे मात्र पाहावी लागेल. लाईन पाहिली गेली, थोडंसं बाहेर जाणारा चेंडू आणि तेच पंचाने इथे पाहायला मिळते. वाईड लाईन इथे मात्र. चला, अंपायरशी कोणी वादविवाद करू नये. जो डिसिजन आहे तो तुम्हाला मान्य करावा लागेल. पहिला चेंडू वाईड फेकला जातोय. पुन्हा एकदा धनंजय. दुसरा चेंडू या षटकातील पहिला षटक आपण पाहतोय पॉवर प्लेचा. सुरेख चेंडू. पुन्हा एकदा लेंथ लाईन चांगली आहे. चांगल्या टप्प्यावर पिचिंग करतोय आणि जर पाहिलं तर हा चेंडू डॉट येईल. पहिला चेंडू देखील लेंथ लाईन चांगली होती. टप्पा चांगला होता, परंतु लाईन जराशी खराब नक्कीच पाहायला मिळाली. तेच कारण बनलं इथे मात्र एक धाव अर्जित केली गेली. हा चेंडू क्रॉस बॅटने खेळलाय. इथे मात्र चेंडूवर खूप वेगाने धावतोय क्षेत्ररक्षक, परंतु चेंडूचे होते जीत. इथे मात्र मिळतील 4 धावा. दुसऱ्या चेंडूवर काय होईना, मात्र सरळ इथे चेंडू 4 धावांसाठी निघून गेलाय. बॅट मधून येतोय चौकार. सुरेख फटका पाहायला मिळाला आदर्शच्या बॅट मधून. पुन्हा एकदा धनंजय टू आदर्श. ओहो, कट शॉट खेळण्याचा प्रयत्न होता. इथे मात्र पाहतोय आपण चेंडू निघून जाईल डिक्लेअर झोन कडे. तिथे मात्र सिंगल रन्स मिळेल. ओव्हरचा जर विचार केला तर 3 चेंडू मागे आतापर्यंत धावा जमवल्या जात आहेत. 6 धावा. 41 धावांचं लक्ष आहे. 6 धावा म्हणजे येणारे चेंडू जर पाहिले तर आपण पाहतो 35 धावा अजूनही जमवायच्या आहेत. पुन्हा एकदा आता मात्र जागा बनवली, परंतु नाही. इथे चांगला चेंडू थोडासा वेगवान करण्याचा प्रयत्न. गती वापरणं हा देखील एक भाग असतो गोलंदाजाचा. एखादी स्लोवर गती किंवा एखादी तेज गती ज्या पद्धतीने वापरली जाते. थोडेसे बीट असतात फलंदाज. आता मात्र देखील तसंच झालं. थोडीशी गती वापरली होती. इथे मात्र रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न मिस होतोय. चेंडू पहिलेला व्यवस्थित लागत नाहीये. डॉट चेंडू येतोय. 2 चेंडू हे डॉट फेकलेत. 4था आणि 5वं जर पाहिलं तर चेंडू डॉट येताना आपल्याला पाहायला मिळालंय. शेवटचे चेंडू अजूनही शिल्लक आहे. 5 षटकांचे सामने हे सेमीफायनल म्हणून आपण पाहतोय. यानंतर आणखीन एक सेमीफायनल आपल्याला पाहायला मिळणार. याच मैदानावर घरच्या मैदानावर खेळेल फ्रेंड्स सरावली ए संघ. नाणेफेक जिंकलाय आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलाय सरावली संघाने. शेवटचा चेंडू होता. इथे मात्र मोठा फटका बनवायचा होता. हे मनसोक्त केला होता, परंतु नाही. चेंडू सरळ जातोय महेशच्या हातामध्ये. रन्स मात्र येणार नाहीये. सुरेख गोलंदाजी या ठिकाणी पाहिली जाईल. पहिलं षटक कंप्लीट होईल. धावसंख्या जर पाहिली तर 6 चेंडूमध्ये 6 धावा इथे जमवले जात आहेत.
तर नक्कीच षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झालं. 6 धावा स्कोरबोर्डवरती नक्कीच लगावल्या गेल्या. इथून जर पाहिलं तर आता मात्र 24 चेंडू आणि 35 धावांची आवश्यकता असेल. 24 चेंडू 35 धावा मॅचचं समीकरण आपल्याला पाहायला मिळते. 5 षटकांचा सामना आहे. विचार केला तर मिस्टर अक्षय हा गोलंदाजी मार्कवर मागच्या सामन्यामध्ये काय कमालीची गोलंदाजी केली होती. सुरेख गोलंदाजी हाताळली आणि सामनावीर पुरस्कार देखील त्याला त्या गोलंदाजीच्या आधारे मिळाला. फक्त जर पाहिले तर 9 धावा दिल्या होत्या आणि 2 गडी देखील बाद केल्या होत्या. असे विवरण नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. इथे थोडेसे अडथळले आहेत. नक्कीच पंच डेट चेंडूचा इशारा देत आहेत. इथून जर पाहिलं तर 24 चेंडू शिल्लक आहेत. म्हणजे येणारे 4 षटक आणि 35 धावा. हा जो फरक आहे तो फरक कुठेतरी पाहावा लागेल. इथे मात्र सुरेख चेंडू परंतु पंच म्हणतायत हाईट फॅक्टर जास्त आहे. हाईट फॅक्टरच्या जोरावर जर पाहिलं तर इथे मात्र हा चेंडू वाईट फेकला जातोय. यस पंचांचा इशारा वाईट येतोय. अवांतर धाव नक्कीच अतिरिक्त उछाल या चेंडूवर नक्कीच पाहायला मिळाली. स्लोवर गतीने चेंडू फेकला तदनंतर थोडीशी उछाल आपल्याला पाहायलाच मिळाली. पुन्हा एकदा आदर्शसाठी हा चेंडू असेल. खोलवर टप्प्याचा चेंडू आहे. सुरेख चेंडू पाहायला मिळतोय. वेगवान क्षेत्ररक्षक त्या चेंडूवर जातोय परंतु एकच धाव मिळेल. धावसंख्या 1 ने वाढली जाईल. स्कोरबोर्डवर धावसंख्या आत्ता जर पाहिली तर 8 धावा आतापर्यंत आपण पाहतोय. जाणीव आहे हा सामना जर जिंकतोय आपण तर सरळ फायनलमध्ये प्रवेश करू. दोन्ही संघाचे प्रयत्न तर मोठे असतील. ओहो फटका सुरेख आहे परंतु धनंजय इथे चुकी करणार नाहीये. पहिला गाडी बाद होतोय तो म्हणजेच साई सापलेश्वर या संघाचा. वर करायचे आहेत प्लीज. अन्यथा तुम्ही दुसरी जागा घेऊ शकतायत कारण तिकडे डिक्लेअर झोन आहे. त्यामुळे प्लीज तिथे बसणं देखील चुकीचं आहे. रिस्क आहे थोडीशी. विनंती असेल तुम्हाला. आता मात्र आपण पाहतोय नवीन फलंदाज मिस्टर सुजल जातोय. एक चांगला बॅट्समन म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातंय सुजलकडे. परंतु दुसऱ्या बाजूला पाहिलं तर तितकाच दर्जेदार असा गोलंदाज आपल्याला इथे पाहायला मिळाल या मैदानावर. त्यांनी चांगली गोलंदाजी दर्शवली. इथून आपली कायमपणा नक्कीच ठेवण्याचा प्रयत्न करेल तो म्हणजेच अक्षय. फटका सुरेख आहे. आले आले आपल्या नावाचा डंका पिटवतोय. चेंडू निघून जाईल. जबरदस्त अटॅकिंग फलंदाज जातोय. षटकार 6. आपण पाहतायत आणि यांच्याकडून 200 रुपयाचं कॅश प्राइज येते ते म्हणजे सुजल याला. माझे खेळाडू नक्कीच आपण पाहतोय क्रिकेट प्रेमी आणि आज जर पाहिलं तर या मैदानावर आपला संघ खेळतोय. आणि सालवड संघ जर पाहिलं तर खूप इम्प्रूव्ह केलाय त्या संघाने. सातत्याने जर पाहिलं तर धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते. 14 धावा आपण पाहतोय. चौदा धावा आपण पाहतोय स्कोरबोर्डवर. पुन्हा एकदा अक्षय सुजलसाठी असेल. आता मात्र आक्रमकता नक्कीच स्वीकारले सुजलने. फटका चांगला आहे. खोदून काढलाय चेंडूला. इथे मात्र मनोज जोपर्यंत चेंडूवर येईल पकडेल फेकेल तोपर्यंत सिंगल रन्स कंप्लीट केली जाते. 15 धावा पूर्ण होत आहेत स्कोरबोर्डवर.
4 चेंडू इथे फेकले गेलेत. तिसऱ्या चेंडूवर ज्या पद्धतीने आघात केला, कॉन्फिडन्स लेवल आणि निश्चय करून आलेला होता सुजय की मी गेल्या गेल्या एक मोठा फटका मारेल. जो प्रेशर आहे, जी रनांचा जो मधला गॅप आहे तो भरण्याचा प्रयत्न मी करेन आणि तेच इथे मात्र खेळताना आपल्याला पाहायला मिळाले. थोडीशी क्षेत्ररक्षणामध्ये चेंजेस होते. अक्षय जर पाहिलं तर पुढे जातोय. शॉर्ट मिड ऑफ मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. ओहो, इथे मात्र बाईंग स्ट्रोक, मोठा फटका मारण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न चुकला जातोय. चेंडू जर पाहिला तर थोडंसं खाली राहिला. फलंदाज विचार करत राहिला. इथे मात्र धावसंख्या जर पाहिली तर अजूनही 15 धावा स्कोरबोर्डवरती आहेत. 19 चेंडू 26 धावा. 19 चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता. शेवटचा चेंडू या षटकातील. ओहो, पुढे जाऊन स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू जर पाहिला तर डिक्लेअर झोन कडे जातोय. तिथे मिळेल फक्त आणि फक्त एक धाव. नक्कीच पुढे गेले होते फलंदाज, त्यामुळे या चेंडूवर जर पाहिलं तर फुलटॉस चेंडू करून पंचांनी पाहिलं गेलं. तेच आपण पाहतोय. ओव्हरची होईल समाप्ती. षटक क्रमांक दुसरं कंप्लीट होतंय आणि धावसंख्या होते ती म्हणजे 16 धावा. पहिल्या षटकामध्ये 6 धावा आल्या, दुसऱ्या षटकामध्ये 10 धावा. एकंदरीत 16 धावांचा खेळ आतापर्यंत होतोय. येणारे चेंडू जर पाहिलं तर 18 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता आहे. 18 चेंडू 25 धावा. पॉवर प्लेचे 2 षटक आता मात्र कंप्लीट होत आहेत. पुन्हा एकदा धनंजय येतोय गोलंदाजी मार्कवर. आता मात्र 30 यार्ड सर्कल जो आहे तो रिस्ट्रिक्शन होतं ते पूर्ण केलं जात आहे. आता क्षेत्ररक्षक वेगाने बाउंड्री लाईनच्या जवळ गेले आहेत. इथून पाहायला मिळेल फलंदाज जर पाहिलं तर मिस्टर आदर्श सज्ज असेल. आतापर्यंत आदर्शचा जर विचार केला 1 चौकार 2 सिंगल 3 चेंडूचा वापर केलाय त्याने आणि 6 धावा जमवल्या आहेत. ओहो, पुन्हा एकदा मोठा फटका मारायचा प्रयत्न होता. बॅक तर वेगाने आली होती परंतु त्या विरुद्ध खेळण्याचा प्रयत्नात चुकले जात आहेत. डॉट चेंडू येतोय. डॉट चेंडू प्रेशर क्रिएट करेल सालवड संघ, कारण की आता 17 चेंडू शिल्लक आहेत आणि 25 धावांची अजूनही आवश्यकता. पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे. चेंडू खाली मनोज. ओहो, चुकी करणार नाहीये. जाणीव आहे, किमती विकेट आहे. हा विकेट मिळवणे खूप गरजेचं आणि तेच इथे पाहिलं. सुरेख झेल त्या ठिकाणी टिपला गेला आणि आणखीन एक विकेटचं पतन होतंय. आदर्श इथे मात्र बाद होईल. मिळेल इथून जबाबदारी असेल खांद्यावर, कारण की ह्या धावा जमवायच्या आहेत. चेंडूचा खेळ पाहिला तर अजूनही 16 चेंडू शिल्लक आहेत आणि 25 धावा अजून बनवायच्या आहेत. चांगली गोलंदाजी करतोय धनंजय. ज्या पद्धतीने चेंडू टप्पा रिलीज करतोय. खोलवर टप्प्याचा चेंडू आहे. इथे जर पाहिलं तर 22च्या रूपाने ही एक रन्स काउंट केली जाईल. अतिरिक्त एक म्हणजे ही धाव नक्कीच कॅमेमध्ये लागली जाते. 22च्या रूपाने धावसंख्या 1 ने वाढेल. स्कोरबोर्डवर धावसंख्या आता मात्र लागली जाते 17 धावा. 15 चेंडू 24 धावांची अजूनही आवश्यकता आहे. 15 चेंडू 24 धावा.
एका बाजूला पाहिलं तर सुजल आपल्याला पाहायला मिळते. पहिला चेंडू फेस केला होता. पहिल्या चेंडूमध्ये जेव्हा थोडासा दबाव होता तो दबाव मुक्त करण्याचं काम सुजलने केलं होतं. मात्र इथून त्यानंतर 2 विकेट्स नक्कीच मिळाले आणि या 2 विकेटच्या स्वरूपाने आणखीन थोडासा दबाव क्रिएट झाला आहे. पुन्हा एकदा षटकातील जर पाहिलं तर हा 4था चेंडू असेल. धनंजयच्या विरोधात फलंदाजी करायची आहे. बेस्ट वर्सेस बेस्ट असा हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. फटका तर चांगला आहे. हो इथे जर पाहिलं तर शाकीर मुल्ला प्रयत्न केले होते झेल टिपण्यासाठी, परंतु चेंडू काही हाताला लागला नाही आणि तदनंतर पाहिलं तर 2 धावा सहजरीतीने पूर्ण होत आहेत. 2 धावेने धावसंख्या आता मात्र लागली जाईल 19 धावा. 19 धावा स्कोरबोर्डवरती आहेत. षटकातील 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत या षटकातील. सुजल अटॅकिंग फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. आतापर्यंत त्याच्या बॅटमधून अटॅक आणि अटॅक पाहायला मिळालंय. पुन्हा एकदा खोदून काढलाय चेंडूला, परंतु सिंगल रन्स. डिक्लेअर झोनकडे जातोय चेंडू. सिंगलने इथे धावसंख्या वाढेल. स्कोरबोर्डवर धावसंख्या लागली जाईल 20 धावा. अजूनही जर पाहिलं तर 21 धावांची आवश्यकता आहे. येणारे चेंडू जर पाहिले तर 13 चेंडू शिल्लक आहेत. 13 चेंडू 21 धावा. हे जो मधला गॅप आहे रनांच्या आणि चेंडूचा तो भरणं खूप गरजेचं आहे. हे भरलं जाईल का? मिस्टर शुभमच्या माध्यमातनं, मिस्टर सुजलच्या माध्यमातनं हे 2 फलंदाज. ओहो इथे मात्र कडक प्रहार केलाय, परंतु चेंडू किती लांब गेला. सीमा रेषे पार. 6 धावांसाठी षटकार. क्या बात है. सालवड संघ आपल्या उत्साहाच्या भरात जी बाउंड्री लाईन आहे ती ओलांडू नका. विनंती असेल तुमच्यासाठी प्लीज. आता मात्र पाहतोय आपण खूप चांगलं क्रिकेट. पहा दबाव फ्री कसा करायचा आहे तो इथे मात्र दर्शवलं जात आहे. आता मात्र धावसंख्या स्कोरबोर्ड लागली जाईल 26 रन्स. इथून जर पाहिलं तर 15 धावांची आवश्यकता असेल. येणारे 12 चेंडू आणि 15 धावा. 12 चेंडू 15 धावा. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज इथे येतोय अतुल. अतुलच्या खांद्यावर देखील जिम्मेदारी आहे. आपल्या संघाला विजय करायचा आहे. या दिशेने नेताना बघूया कशी साथ देतोय तो. तर दुसऱ्या बाजूला दोन्ही फलंदाज इन्फॉर्म आहेत. दोन्ही फलंदाजांनी एक षटकार मारलाय. पहा इथे मात्र बॅटची एज लागते. चेंडू निघून जाईल. यस नो डाऊट. डिक्लेअर झोनकडे सिंगल रन्स मिळेल. चांगली रणनीती आहे. इथून पाहिली जाईल. वेगवान मारा केला जातोय अतुल कडून. 1 धाव जरूर मिळेल. इथून जर पाहिलं तर 11 चेंडू शिल्लक आहेत आणि 11 चेंडू मध्ये अजूनही 14 धावांची आवश्यकता आहे. 11 चेंडू 14 धावा. मॅच खूप चांगल्या पद्धतीने रंगले. 350 लोक या मॅच कडे बघतायत. त्यांचं स्वागत आहे. या ओमसाई स्पोर्टच्या माध्यमातून आपण पाहतोय. ही लाईव्ह टेलिकास्ट आपण पाहतोय आणि फ्रेंड्स क्रिकेट क्लब सरावलीने खूप काही दिलंय. शेवटच्या वर्षामध्ये एन्जॉयमेंट व्हावी या उद्देशाने आज 31 आहे आणि ही स्पर्धा आयोजन केलंय. ओहो इथे पहा पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लेंथ होता चेंडू, परंतु प्रॉपरली बॅटवर आला नाहीये. सिंगल रन्स मिळेल. सिंगलने इथे मात्र स्ट्राईक रोटेट होते आणि धावसंख्या जर पाहिली तर अजूनही 13 धावांची आवश्यकता असेल. येणारे चेंडू जर पाहिले तर शिल्लक आहेत 10 चेंडू 13 धावा. मॅचचं समीकरण. एक षटकार मारला तो खूप महत्वाचा होता शुभमच्या बॅटमधून, परंतु आता इथून अतुल प्रयत्न करतोय कमी धावा खर्च करण्याचा. फटका तर चांगला आहे. अक्षय इथे चुकी करणार नाहीये. जाणीव आहे कारण अक्षयला खास क्षेत्ररक्षणासाठी जाणलं जात आहे. जेव्हा जेव्हा संघ अडचणीत असतो असे मुश्किल झेल देखील त्याच्या हातामधून नक्कीच
कधी सुटत नाहीयेत. तोच अक्षय पुन्हा एकदा पाहिला तर मिस्टर शुजलचं विकेट घेतोय, गडी बाद होतोय. आता मात्र समीकरण पूर्णपणे बदललं जाईल. 9 चेंडू शिल्लक आहेत आणि 9 चेंडूमध्ये 13 धावांची आवश्यकता आहे. नवीन बॅट्समन अथर्व येतोय. सामन्याचं समीकरण जर पाहिलं तर 9 चेंडू 13 धावा. अतुलने खूप चांगलं कमबॅक केलंय. अटॅकिंग फलंदाजी आहे, त्यांच्या विरुद्ध गोलंदाजी करायची आहे आणि ही मॅच किती महत्वाची आहे ती जाणून देतोय. पुन्हा एकदा शॉट ऑफ लेंथ वापरली परंतु सरळ चेंडू निघून जातोय महेशच्या हातामध्ये. इथे चुकी करणार नाहीये. डॉट चेंडू येताना आपल्याला पाहायला मिळतोय. नाही, नक्कीच तपासलं जातंय की चेंडू त्या डिक्लेअर झोन कडे लागला का ते मात्र आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी, चांगली चेंडू नक्कीच हाताळली जाते. अतुल पुन्हा एकदा खोलवर डब्याचा चेंडू आहे. इथे मात्र पहा किती धावा घेऊन जातील. एक धाव तर पूर्ण, दुसरी धाव देखील सहज पूर्ण करताना आपल्याला पाहायला मिळते. 2 धावेने धावसंख्या जर पाहिली तर आता मात्र 30 धावा. 7 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता. 7 चेंडू 11 धावा हा खूप महत्वाचा चेंडू असेल. विकेटचा जर विचार केला तर आपण पाहतोय आतापर्यंत सालवड संघाचे 3 गडी बाद झालेले आहेत आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर 7 गडी बाद झालेले आहेत, ते म्हणजेच निलेश फायटर संघाचे. ओहो, फटका तर इथे फसला जातोय परंतु रन्स इथे किती मिळतील. एक धाव तर कंप्लीट केली. दुसऱ्याचा प्रयत्न डायरेक्ट हातामध्ये आणि सोरेक जे इथे मात्र आपण पाहतोय यष्टी उद्ध्वस्त करतायत. चांगलं यष्टी रक्षण, गडी बाद होईल. इथे मात्र पाहिलं तर मिस्टर अथर्व बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. यस, जे गेट मध्ये बसलेले आहेत प्लीज तुम्हाला विनंती करतोय गेट बंद करून घ्यायचं आहे आणि तुम्ही मैदानाच्या बाहेर जायचं आहे. प्लीज गेट बंद कर दीजिए जो वहां पे प्रेक्षक. थैंक यू वेरी मच, थैंक यू. इथे मात्र आपण पाहतोय 6 चेंडू शिल्लक आहेत. 6 चेंडू आणि आता मात्र 10 धावांची आवश्यकता. विकेटचा जर विचार केला तर आपण पाहतोय सालवड संघाचे आतापर्यंत 4 गडी बाद झाले आहेत आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय निलेश फायटर संघाचे एकंदरीत 7 गडी बाद झाले आहेत. नक्कीच मॅच ऑन आहे. कोणता संघ फायनल मध्ये प्रवेश करेल याच्यासाठी उत्सुकता नक्कीच लागलेली आहे. प्रेक्षक वर्ग देखील पाहतायत ही मॅच की आतापर्यंत सालवड संघ चांगला खेळलाय, इथून पुढे चांगला खेळावा. परंतु दुसऱ्या बाजूला विचार करतोय निलेश फायटर संघ देखील चांगला आहे. तो देखील कित्येक वर्ष आपलं अस्तित्व टिकून ठेवलंय. एका बाजूला अस्तित्व आहे तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय सुरेख सुरेख लेंथ लाईन, चांगली गोलंदाजी. इथे मात्र पहिला चेंडू जर पाहिला तर निर्धाव फेकतोय. 5 चेंडू आणि आता मात्र 10 धावांची आवश्यकता. 5 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. विकेटचा जर विचार केला तर इथे मात्र थोडंसं वरचढ चढतोय सालवड संघ, कारण की त्यांचे 4च गडी बाद झालेले आहेत. 5 चेंडू मध्ये जर 9 धावा विकेट न गमावता जर काढतायत तर सामना इथे मात्र नक्कीच पाहायला मिळेल सालवडच्या बाजूने.
फटका फसलाय, चेंडू हवेत आहे. मनोज नो डाऊट चांगलं झेल, चांगलं टिपतोय आणि इथे मात्र आपण पाहतोय आणखीन एक गडीचं पतन, गडी बाद होतोय. इथे मात्र आपण पाहतोय 2 चेंडूचा खेळ झालाय. उर्वरित 4 चेंडू शिल्लक आहेत. 4 चेंडू अजूनही बाकी आहेत आणि 10 धावा. विचार केला तर 5 गडी बाद झाले आहेत. त्या म्हणजेच सालवड संघाचे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जाईल. मिस्टर ऋतिक आपल्याला पाहायला मिळेल. हा देखील क्षमतेने भरलेला खेळाडू आहे. याच्याकडे देखील शॉट सिलेक्शन चांगले आहेत. फटके मारून आपल्या संघाला विजयी करून देईल का? मात्र दुसऱ्या बाजूला गोलंदाजाचं मी कौतुक करेन. मिस्टर जयेश खूप चांगली गोलंदाजी. फटका तर चांगला आहे. इथे मात्र अक्षयच्या हातामध्ये चेंडू, एकच धाव मिळते. पिक फेकी नक्कीच इथे करताना आपल्याला पाहायला मिळाला मिस्टर अक्षय. आता मात्र 3 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. 3 चेंडू 9 धावा. एक मोठा फटका नक्कीच प्रेशर जो आहे पूर्णपणे प्रेशर मुक्त करण्याचं काम करेल सालवड संघाचं. परंतु एक डॉट चेंडू आणखीन प्रेशर वाढवेल, तो म्हणजेच सालवड संघाचं. बघूया काय होईल. जयेश पुन्हा एकदा. ओहो फटका तर चांगला आहे. इथे मात्र मनोजच्या ओहो चेंडू निघून जाईल सरळ सीमारेषेपार 4 धावांसाठी. ज्याची गरज होती तो फटका आलेला आहे. टर्निंग पॉइंट नक्कीच हा फटका ठरेल का? कारण इथून जर पाहिलं तर 2 चेंडू शिल्लक आहे आणि 2 चेंडू मध्ये 5 धावांची आवश्यकता. 2 चेंडू केला तर निलेश फायटर संघाचे 7 गडी बाद झाले आहेत आणि सालवड संघाचे 5. विकेटने गमावता जरी 4 धावा काढू शकतायत. इथे मात्र पाहतोय आपण पुढचा चेंडू खोलवरचा टप्पा आहे. चांगला चेंडू, इथे सिंगल रन्स घेतली जाईल. आता मात्र सामन्याला आणखीन रोमांचकता. 1 चेंडू शिल्लक आहे. 1 चेंडू मध्ये 4 धावा. गेट बंद करायचा आहे प्लीज. गेट बंद करायचा आहे प्लीज. गेट बंद कीजिए. थँक्यू. 1 चेंडू आणि आता मात्र 4 धावा. 3 धावा जरी काढतोय तरी सामना विजय होईल सालवड संघ. परंतु कडा मुकाबला, काटेटी टक्कर ज्याला म्हटलं जात आहे. 1 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता आहे. ओहो इथे मात्र निलेश पाटील संघ सामना विजय होतोय. विकेटचं होतोय पतन. खूप चांगलं एफर्ट. नक्कीच मॅच आवडली असेल तर जोरदार टाळ्या निलेश पाटील संघासाठी देखील व्हायचंय. गोलंदाजासाठी जयेश, नक्कीच आपण गोलंदाज आहात त्याच्यासाठी निलेश भाई आपण पाहतोय. निलेश पाटील